अशा पद्धतीने बनवा आलू वडी, जी खायलाही टेस्टी लागते आणि करायलाही सोपी आहे। त्यासाठी आधी 10-15 आलूची पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्याच्या शिरा काढायच्या आणि एक लाटणं घेऊन ते लाटून घ्यायचं, ज्याच्यामुळे ते पानं परत चिरणार नाहीत। आणि एक मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा सर्व बारीक करून घ्यायचं। आणि नंतर एक पातेल्यात बेसन घेऊन त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि थोडेसे तीळ, 1 चमचा लाल तिखट आणि जो बारीक केलेला ठेचा होता तो टाकून घेतला। आणि नंतर मग अर्धा लिंबू घेतला आणि तोही पिळून घेतला। जर तुमच्याकडे लिंबू नसेल आणि चिंच असेल तर चिंचेचं पाणी यूज करू शकता। नंतर मी गुळाचं पाणीही केलं होतं, तेही त्यामध्ये टाकून घेतलं आणि सर्व मिक्स करून छान असं बॅटर बनवून घेतलं। आणि बॅटर बनवून घेतल्यानंतर एक एक पानाला लावायला सुरुवात केली। पहिल्यांदा एक पान घेतलं आणि त्यानंतर त्याला सर्व बाजूनी पीठ लावलं आणि पीठ लावून झाल्यानंतर त्याच्या उलट दुसरं पान घेतलं आणि त्यालाही सर्व बाजूनी पीठ लावलं। जर एक पान असं ठेवलं तर ते दुसरं पान त्याच्या उलट ठेवायचं आणि त्याच्यानंतर तिसरं पान त्याच्या उलट ठेवायचं। तुम्ही 3 किंवा 4 पानांचा असा रोल बनवू शकता। मी आता 3 पानांचा रोल बनवलेला आहे। आणि नंतर हे सर्व बाजूनी पीठ लावल्यानंतर एक छान असा रोल बनवायचा आणि सर्वच पानांचे असे रोल बनवून घ्यायचे। आणि नंतर मग एक कढई घ्यायची आणि त्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आणि जी चाळणी असते त्यामध्ये हे रोल ठेवायचे वाफवण्यासाठी। आणि नंतर 15 ते 20 मिनिटं ठेवून घ्यायचे। नंतर वाफवल्यानंतर एक चाकू किंवा चमचा घ्यायचा आणि तो आतमध्ये घुसवायचा आणि जर ते सहज निघालं तर समजायचं की वाफल्या आहेत। मग लगेच त्याचे कट करून घ्यायचे आणि कट करून झाल्यानंतर मग एक कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं तेल ओतायचं आणि गरम करायला ठेवायचं। आणि हे जे आपण कट केलेले काप आहेत ते सर्व त्यामध्ये 3-3, 4-4 असे कट केलेले काप त्यामध्ये टाकून तळून घ्यायचे। आणि खरंच हे खायलाही खूप टेस्टी लागतात। आणि बघू शकता तुम्ही किती छान अशा वड्या झालेल्या आहेत आणि मी तर हे पहिल्यांदाच ट्राय केले होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या घरच्यांना खुश करा। चला भेटूया नेक्स्ट व्लॉग।